हा बांगडा आहे, म्हणजे सुका बांगडा आहे. तो मी गोव्यावरून आणलेला मागे गेलेले तेव्हा. तर त्या बांगड्याला ना मी गॅसवरती अशी भाजून घेते काळं होईपर्यंत आणि मग त्याला थंड करून साफ करेन. सगळं वरचं काळं काढलेलं आहे आणि फक्त आहे ना बांगडा घेतलेला आहे, म्हणजे आतलं घेतलेलं आहे आणि त्याला थोडं हाताने दाबून बघते, म्हणजे कसं बारीक पण करते आणि काटा वगैरे असेल तर तो काढेल. मग त्यात थोडी हळद टाकली. हळद टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे, तो बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे मी आता. आणि मग नंतर आहे ना बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आणि मीठ ऑलरेडी असतं कारण की तो खारट असतो बांगडा. तरी पण मी थोडंसं आपलं टाकलं आहे आणि लाल तिखट टाकणार आणि त्यावर आहे ना मी खोबऱ्याचं तेल टाकणार आहे. आता हे खोबऱ्याचं तेल वेगळं असं काही आमच्याकडे आहे नाही, मग मी काय केलं, जे आपण नेहमी वापरतो त्याच्यातलंच थोडं खोबऱ्याचं तेल घातलं. आता हे सगळं आहे ना खोबऱ्याचं तेल वगैरे घालून झाल्यानंतर आहे ना सगळं आहे ना चांगलं मिक्स करायचं हाताने. त्याला जर हाताने तुम्ही असं दाबून वगैरे असं म्हणजे कुचकरतो त्या टाईपचं असं जर तुम्ही हे केलंत ना, मिक्स केलंत ना, तर ते भाकरीसोबत खायला खूप आणि खूप छान लागतं. म्हणजे तुम्ही ट्राय करा. सुकी मच्छी, कोणतीही सुकी मच्छी असेल आणि तुम्हाला तोंडाला लावायला भाकरीसोबत काहीतरी हवं असेल तर मग तुम्ही ही रेसिपी ट्राय करा.